घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. शिर्डी या पावन नगरीत आज संपन्न झालेली श्री साई परिक्रमा केवळ एक धार्मिक विधी न राहता तो श्रद्धा आणि सबुरीचा एक अभूतपूर्व सोहळा ठरला. संपूर्ण शिर्डी परिसर ओम साईरामच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. या परिक्रमेत सहभागी झालेल्या लाखो भाविकांच्या चेहऱ्यावरील ओढ आणि ओठांवरील साईनाम शिर्डीतील आध्यात्मिक वातावरणाला अधिकच चैतन्यमय करत होतं. 14 किलोमीटरच्या या परिक्रमेची सुरुवात पहाटे 4:30 वाजता खंडोबा मंदिर परिसरातून झाली. पहाटेपासूनच साईनामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली होती. परिक्रमेच्या मार्गावर ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढल्याचं चित्र दिसून आलं. या परिक्रमेतील महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, संत, महंत तसेच विविध राज्यांतून आलेले साई भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. देश विदेशातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिक्रमेचे स्वरूप अधिक व्यापक झाले. लाखो भाविकांची गर्दी असूनही कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांच्या सोयीसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, फराळ तसेच महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. या परिक्रमेवेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी स्वतः साईबाबांचा रथ ओढत साईबाबा की जय या घोषणा दिल्या. त्यांच्या सहभागामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. ओम साईराम. आज श्री साईनाथ प्रभूंच्या शिर्डी नगरीमध्ये साई परिक्रमा ही सकाळी 5:30 वाजता सुरू झाली. आओ साई, जिथं बाबांना नाव पडले साई म्हणून, असे श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरापासून ही सुरुवात झाली. तिचा इतिहास खूप सुंदर आहे. ज्यावेळी जो पटकी रोग आला होता शिर्डी शहरात आसपास, तेव्हा बाबांनी संपूर्ण शहराला एक पिठाची एक रांगोळी काढली होती, जेणेकरून त्या पटकी रोगाचा जो काय परिणाम आहे तो शिर्डी शहरात होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. त्या पिठामुळे हा रोग शिर्डी शहरात पसरला नाही. आणि एक मुख्य कारण, अजून एक दुसरं कारण असं की या दिवशी श्री सेवा संस्थांची विश्वस्त व्यवस्थेची पण स्थापना झाली होती. तर हा दिवस खूप मुख्य आहे. 13 फेब्रुवारी हा दिवस खूप महत्वाचा आहे. ही तारीख खूप महत्वाची आहे. या दिवशी ही सर्व स्थापना झाली असता आणि शिर्डी ग्रामस्थ, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन, असे श्री सेवा संस्थान विश्वस्त व्यवस्था असे सर्वांनी मिळून मग हा उपक्रम गेल्या 8 वर्षापूर्वी चालू केला आणि आता हा सातत्याने चालू आहे. लाखो भाविकांनी आज यामध्ये सहभागी झालेले आहेत. ठिकठिकाणी स्टॉलची व्यवस्था करायला आहे, फर्स्ट एड बॉक्स आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे, अनेक गोष्टी आहेत, सिक्युरिटी आहे. मुख्यतः डिपार्टमेंटने अतिशय चांगली काळजीपूर्वक सर्व काम करत आहे. त्यानंतर महसूल डिपार्टमेंट चांगलं काम करत आहे. प्रत्येक जण आपली आपली जबाबदारीनं शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगर परिषद आपलं सर्व काम करीत आहे. या सर्व गोष्टी करीत असताना सर्वांच्या मुखात एकच नाम आहे, श्री साईबाबा की जय, श्री साईबाबा की जय. धन्यवाद. आज परिक्रमेनिमित्त देशभरातून नव्हे जगभरातून साई भक्त शिर्डी शहरात आले होते आणि तुम्ही बघितलं असेल की लाखोच्या संख्येने साई भक्त या परिक्रमेत सहभागी झाले. मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून आव्हान करेल की जे लोक या परिक्रमेत सहभागी होऊ शकले नाही त्यांनी पुढच्या वर्षी तशी निरंतर चालणारी ही 365 दिवस चालणारी परिक्रमा आहे. या निमित्ताने सर्व साई भक्तांनी आधी साई भक्तांचं स्वागत शिर्डीकरांच्या वतीने जोरदारपणे करण्यात आले. तुम्ही पाहिलं तर 100 फुटावर साई भक्तांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, चहा असेल, नाश्ता पाणी असेल, फराळ असेल, याची व्यवस्था शिर्डीकरांनी केली होती. मी सर्व शिर्डीकरांचे, येणाऱ्या साई भक्तांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो व पुढच्या परिक्रमेमध्ये सर्वांनी सहभागी असं आवाहन करतो. आवाज जनतेसाठी करिता राहुल फुंदे, शिर्डी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.